श्रीराम समर्थ श्रीराम शुगा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, कालपर्यंत आपण दशक 11 समास 3 ओवी क्रमांक 20 पर्यंत पाहिलाय। आज आपण 21 ते 30 अशा ओवी आज आपण पाहणार आहोत। श्री समर्थांनी आपल्याला या समासामध्ये सावधानतेचा इशारा दिलाय। साधक हा अखंड सावधान असला पाहिजे। समर्थ म्हणतात अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे। दुश्चित्त या शब्दाचा अर्थ ज्याचं चित्त दुर्लक्षित झालेलं आहे, ज्याचं चित्त त्याच्या कामात नाहीये, ज्याचं चित्त एका ठिकाणी आहे आणि देह दुसऱ्या ठिकाणी आहे, असं दुश्चित्त दुर्लक्षित होणे समर्थ म्हणतात हे साधकाचं लक्षण नाही। म्हणून काय करावं त्यांनी? समर्थ म्हणतात या कारणे सावधान। जर तुम्ही सावध नाही राहिले तर काय होईल? समर्थ इथे ओवी सांगतात आहे चुके, ठके, विसरी आणि सांडी। तो चुकतो, प्रत्येक वेळ कुठली तरी त्याच्याकडनं चूक होते। तो लिहिताना चुकेल, तो बोलताना चुकेल, काम करताना चुकेल, कुठला निरोप देताना चुकेल। चुकणे हे दुर्लक्षित असल्याचं लक्षण आहे। म्हणून दुर्लक्ष करू नका, सावधानता ठेवा। समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे ठकणे याचा अर्थ फसणे। जो बेसावध असतो तोच फसतो। कोण विसरतो? जो दुर्लक्ष करतो तोच विसरतो। सांडी या शब्दाचा अर्थ तो दिलेलं काम जे आहे ते सोडून देतो। म्हणून अशा प्रकारे कुठलीही आपल्याकडनं चूक होऊ नये याची दक्षता घ्यावी। या कारणे सावधान एकाग्र सदा एकाग्र असावे मन तरी मग जेवता भोजन गोड वाटे श्रीराम। पुढे भोजन झालियावरी काही वाची चर्चा करी एकांत जाऊन विवरी नाना ग्रंथ श्रीराम। श्री समर्थांनी आदर्श दिनचर्या कशी असावी हे सांगताना समर्थ म्हणतात की सदा एकाग्र असावे मन। जेवण करताना सुद्धा आपण एकाग्र असलं पाहिजे, नाहीतर जेवणाकडे लक्ष नसते आणि लक्ष टीव्हीकडे असते। टीव्ही मध्ये पाहायचं आणि ताटातलं जेवायचं। समर्थ म्हणतात याला एकाग्र मन असल्याचं लक्षण नाही। जेवण हे सुद्धा यज्ञ आहे। तो यज्ञ जर आम्ही व्यवस्थित केला तर आमच्या देहाला सुद्धा, या साधनाला सुद्धा आपल्याला अधिक कार्यक्षम ठेवता येईल। आपण थकतो, गळून जातो, हातापायात ताकद नसते, काय कारण हो? याचं कारण आहे आमचा आहार बरोबर नाही। झाडाला पाणी घातल्यानंतर झाडाचे पानं जे आहे ते टवटवीत दिसतात। 3 दिवस पाणी घातलं की 4थ्या दिवशी झाडाला फुल येते। आलेलं फळ ते 8 दिवसात पिकते। कोणाचं सामर्थ्य आहे? केवळ त्या झाडाला घातलेल्या पाण्याचं सामर्थ्य आहे।
मग तसं आमच्या शरीराला आम्ही जे अन्न देतो आहे, पाणी देतो आहे, तर या अन्न आणि पाण्यामुळे आमचं शरीर पुष्ट होणार आहे. मग ते यज्ञ आहे, ते जेवण नाही आहे, ते खाणं नाही आहे, ते यज्ञ आहे. म्हणून आम्ही श्लोक म्हणताना सुद्धा काय उच्चार करतो? वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते, हवन होणे यज्ञ होतो, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न घे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. जाणी जे यज्ञ कर्म, आम्ही जेवण करतो याचा अर्थ यज्ञ कर्म करतोय. दुर्लक्षित करून जेवणे, कंटाळून जेवणे, चिडचिड करून जेवणे, टीव्ही समोर बसून जेवणे, उभ्या उभ्या जेवणे, हातात ताट घेऊन 4 ठिकाणी फिरणे, समर्थांना ते मान्य नाहीये. समर्थ म्हणतात एकाग्र असावे मन. मग काय होईल? तरी मग जेवता भोजन गोड वाटे. जेवण केव्हा गोड वाटेल हो? जेव्हा तुमचं लक्ष जेवणात असेल. तो एक घास 32 वेळ चावून खाल्ला पाहिजे असं म्हणतात. जो 32 वेळ चावून खातो त्याचं अन्न पचत नाही, हा विषयच राहत नाही. आता घशात फक्त आपण जर घास टाकलेला आहे, तो फक्त गिळायचंच आम्ही काम करत असू तर ते पचेल कसं? म्हणून समर्थ म्हणतात आम्हाला अन्न गोड वाटते. ती 2 दिवसाची शिळी भाकर जरी असेल, ती भाकरी सुद्धा आम्ही चावून खाल्ली तर ती सुद्धा आम्हाला गोड वाटते, कारण तिथे खात असताना आपलं चित्त एकाग्र असते. मन चांगलं असेल आणि जेवणात लक्ष असेल तर अन्न पचते आणि ते अन्न गोड वाटते. म्हणून पंक्ती बसायच्या जुन्या काळी, आता माहित नाही मला, काही ठिकाणी बसतात काही ठिकाणी नसतात पंक्ती. आजकाल बफेची पद्धत आलेली आहे. बफेमध्ये कोणी श्लोक म्हटलेले मी कधी आजपर्यंत ऐकले नाहीये. तुम्ही ऐकले असेल तर धन्य आहात, मी नाही ऐकले. पण पहिले अशा पंक्ती मांडायचे आणि पंक्तीमध्ये श्लोकाचा उच्चार केला जायचा. एक एक जेवणारा श्लोक म्हणायचा. त्या श्लोकांची जरूर स्पर्धा असायची. शिबिरामध्ये बहुतेक होते आणि ते शिबिरापुरताच होते, घरी होत नाही. म्हणून मला काळजी याची वाटते की माणसाने आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला वळण लावण्यासाठी हे सगळे उपचार आहेत. म्हणून ते उपचार केले गेले पाहिजे. समर्थ म्हणतात ही तुमची दिनचर्या असली पाहिजे. पुढे भोजन झाल्यावर, आता समर्थ म्हणतात नुसतं जेवण करू नका. लोक जेवण करतात आणि ढाराढूर झोपतात. अन्न पचत नाही, पोट वाढते, स्थूलपणा वाढतो, डायबिटीसचा त्रास जास्त होतो. जेवण झाल्याबरोबर झोपणे आरोग्यशास्त्राला मान्य नाहीये. जसं जेवण झाल्याबरोबर पाणी पिणे मान्य नाही, त्या पाणी पिण्याचं सुद्धा शास्त्र आहे. जेवणाच्या मध्यभागी घसा कोरडा होतो म्हणून थोडं पाणी प्यावं. जेवायला बसण्याच्या अगोदर ग्लासभर पाणी जर पिऊन घेतलं तर तुमचं पाण्यानेच पोट भरेल, अन्नाने कसं भरणार? आणि जेवण झाल्याबरोबर जर 2 ग्लास पाणी पिऊन घेतलं तर त्या अन्नामध्ये पाणी पडल्यामुळे ते अन्न लवकर पचत नाही. मी सांगायचं कारण आहे, तुम्ही डॉक्टरांना तुम्ही विचारा, तुम्ही ते नक्की तुम्हाला सल्ला देतील. त्यानंतर जेवण झाल्यानंतर झोपू नका म्हणतात. वामकुक्षी शब्द वापरलेला आहे. डाव्या बाजूला थोड्या वेळ झोपणे. या डाव्या बाजूला थोड्या वेळ झोपणे म्हणजे गोरणे नाही आहे आणि तासभर झोपून राहणे नाही आहे. समर्थ म्हणतात भोजन झाल्यावरी, झालं जेवण तुमचं, आता झोपू नका. काय करा? काही वाची, काही चर्चा करी. काही वाचलं पाहिजे, काही शास्त्र चर्चा झाली पाहिजे. जुन्या काळामध्ये जुन्या शब्द का वापरतो? कारण आम्हाला असं आठवते की आमचे वडील जेवण झाल्यानंतर ग्रंथ काढून बसायचे.
आणि आम्हाला जवळ बसवायचे आणि त्यातलं काहीतरी सांगायचे. त्याचं काय कारण आहे हे दासबोध वाचताना कळते. काही वाची चर्चा करी, सगळ्या कथा मला वडिलांकडनं माहीत झालेल्या आहे. त्यांनी सांगितल्या आणि आम्ही ऐकलेल्या. महाभारतातल्या सगळ्या कथा त्यांच्याकडनं ऐकल्या, रामायणाच्या कथा सगळ्या त्यांच्याकडनं ऐकल्या, दासबोधल्या सगळ्या ओवी त्यांच्याकडून ऐकल्या, सगळे स्तोत्र त्यांच्याकडनं ऐकले, सगळं त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे. नंतर वाचलं, पण पहिलं ऐकलं त्यांच्याकडनं. श्रवण भक्ती तिथून झालेली आहे. समर्थ म्हणतात आहे, काही वाची चर्चा करी, एकांत जाऊन विविरी नाना ग्रंथ. जर आपल्याला एखादा ग्रंथ जर आपल्याला समजला नाही तर तो एकांतामध्ये जाऊन त्याचं विवरण करावं, तो व्यवस्थित वाचावा, पाहावा. समर्थ म्हणतात वाचून वाचून कळते, एकदा वाचून कळत नाही. अनेक साधक असे म्हणतात की निरूपण आम्ही ऐकलं की आम्हाला कळते, पटकन कळते, पण ते कळल्यानंतर आपल्याला ते मनात ठसवण्यासाठी ते परत परत ऐकावं लागेल. मी विज्ञानाला म्हणजे खरोखर विज्ञानाचे आमच्यावर फार मोठे उपकार आहे. विज्ञान शाप की वरदान, तर आपल्या निरूपणाच्या बाबतीत तर म्हणेल विज्ञान हे आपल्यासाठी वरदान आहे. किती मोठं वरदान आहे. घरी बसून लॉकडाऊनच्या या पिरियडमध्ये बाहेर पडता येत नाही तरी तुम्ही घरी बसून आध्यात्मिक तुम्ही ग्रंथ वाचू शकता, ऐकू शकता. तुम्ही मला पाहू शकता. मी दुर्दैवी आहे, मी तुम्हाला पाहू शकत नाही, तो भाग वेगळा. पण समर्थांचा एवढा चांगला विचार तुम्ही ऐकताय. तुम्ही जे माझ्या निरूपणानंतर जे आपल्या प्रतिक्रिया, आपले मनोगत देता, ते तुमचे आशीर्वाद समजून मला सुद्धा परत सांगण्यासाठी उत्साह निर्माण होतो. साधक नुसते नाही तुम्ही, तर तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती म्हणून मी इथे बोलतोय. मी तुमच्यासाठी सांगत नाही, हे मी माझ्यासाठी सांगतोय. समर्थ म्हणतात आहे, पुढे भोजन झाल्यावरी काही वाची काही चर्चा करी, एकांत जाऊन विवरी नाना ग्रंथ. दासबोधाच्या शेवटी समर्थ म्हणतात आहे ना, विवरता विशेषा विशेष कळू लागे. तुम्ही विवरण करा. एकदा ऐकलं ना पुन्हा ऐका. मी विज्ञानाचे काय चमत्कार म्हटले, विज्ञानाचा का उपकार म्हटलं की आपलं निरूपण संपल्यानंतरही, हा अर्धा तास संपल्यानंतरही पुन्हा तुमची इच्छा झाली तर मागचे सगळे भाग तुम्हाला वाटेल तेव्हा, वाटेल त्यावेळेस तुम्हाला ऐकता येऊ शकता. पुन्हा पुन्हा त्याचं आवर्तन होऊ शकते. तसा ग्रंथ आम्ही आवर्तन करतो, तसंच या श्रवण भक्तीचं सुद्धा तुम्हाला आवर्तन पुन्हा करता येईल. अशा प्रकारे आम्ही आमची दिनचर्या उत्तम करावी असं समर्थ सांगतात. तरीच प्राणी शहाणा होतो, असं केल्यानंतर प्राणी शहाणा होतो. नाहीतर काय होईल, नाही तरी मूर्खची राहतो, लोक खाती आपण पाहतो, दैन्यवाणा श्रीराम. जसा एखादा श्रीमंत मनुष्य जेवण करतोय आणि भिकारी तोंड पाहतोय, अशी अवस्था आपली कधीच होणार नाही. किंवा जेव्हा माणूस सावधतेने प्रत्येक कृती करू लागेल. बालपणी सावधतेने अभ्यास करावा. 25 वर्षापर्यंत निष्ठेने शारीरिक मेहनत घेऊन व्यायाम करावा. 25 ते 50 वर्षापर्यंत निष्ठेने आपला संसार धंदा करावा, अर्थार्जन करावं, निष्ठेने भगवंताचं नाम घ्यावं. अखंड सावधान. अखंड सावधान या शब्दाचा अर्थ जागी असताना नाही, झोपेमध्ये सुद्धा सावधान. मला आठवण आली म्हणून सांगतो, परमपूज्य सुनील दादा जेव्हा झोपायचे तेव्हा झोपताना त्यांची जी चादर जशी असायची तशी उठताना सुद्धा तशीच असायची. आपण तर गादीवर टाकलेली चादर शोधावं लागते कुठे ठेवली होती. ती पलंगावून खाली पडते इतकी ती झोपण्याची. सावधता, अखंड सावधानता. चालताना सावधानता, बसताना सावधानता, बोलताना सावधानता, अखंड सावधान. समर्थ म्हणतात अशी जर अखंड सावधानता असेल तर तरीच मनुष्य शहाणा होतो, नाहीतर मूर्ख राहतो, लोक खातात आपण पाहतो, अशी अवस्था होता कामा नये.
एक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ न देई एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान, बरे पहा श्रीराम. प्रपंच आणि व्यवसायाचं ज्ञान आपल्याला अगदी उत्तम असलं पाहिजे. तुम्ही कुठला व्यवसाय करता, त्या व्यवसायाच्या सगळ्या बारकावे तुम्हाला कळले पाहिजे. तेव्हा तुम्ही त्या व्यवसायामध्ये उत्तम कार्य करू शकाल. जगामध्ये मान्यता प्राप्त होईल, धनप्राप्ती होईल, कुठल्या गोष्टीचं कमी पडणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपण सदैवपणाचं लक्षण हे आहे की तो एकही क्षण आपला आयुष्यातला रिकामा जाऊ देत नाही. त्याला मरताना दुःख होणार नाही की आम्ही काहीच केलं नाही. उलट म्हाताऱ्या माणसाला विचारा, ते म्हणतात आम्ही खूप केलं, काही करायचं शिल्लक राहिलं नाही, त्यांचं जीवन धन्य झालं. आम्ही काहीच केलं नाही असं जेव्हा एखाद्याला वाटेल त्याच्यासारखं दुःख नाही. म्हणून रिकामा जाऊ न देई एक क्षण. काही मिळवी मग जेवी, फुकट जेवायचं नाही. वडिलांचे सुद्धा फुकट अन्न घेऊ नये असं शास्त्र सांगते. 18 वर्षाच्या वर जे मुलं असतील, भारतात तर नाही ती पद्धत पण विदेशामध्ये आहे, मुलगा 18 वर्षाच्या वर झाला की त्याला त्याच्या पोटाची व्यवस्था करावी लागते. ठीक आहे, पण नोकरीवर लागल्यानंतर तरी व्यवस्था पोटाची करावी ना. आधी मिळवी आणि मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी. आसू दे अन्न सेवू नये वडिलांचे असे समर्थ म्हणतात. वडिलांनी कमवलेलं अन्न हे जर मुलगा भक्षण करत असेल आणि तो जर वयाने मोठा असेल, तो जर 18 वर्षाच्या वर झाला असेल, आता 18 सोडून द्या, लवकर नोकरी लागत नाही म्हणून, किंवा शिक्षणाचा प्रचार प्रसार जास्त झाल्यामुळे मुलं 30-30 वर्षापर्यंत नोकरी करत नाही म्हणून सोडून द्या. पण शिक्षण संपल्यानंतर एक दिवस सुद्धा आपण फुकटचं अन्न खाऊ नये. याचा अर्थ कष्ट करून आपण जेवण करावं. काही मिळवी मग जेवी, काही मिळवतो, थोडं का असो ना, माणसाने कष्ट करावे. ते किती पैसे कमवतो याच्यावर त्याची धन्यता अवलंबून नाही, तो कष्ट करून मिळवतो की नाही याला महत्व आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारी. उत्तम व्यवहार केला पाहिजे, पैसा मिळवला पाहिजे आणि उदास विचारे वेच करी. आणि तो उदास विचारे याचा अर्थ तो माझा नुसता नाही, तर तो मिळवलेला पैसा माझ्या अवघ्या कुटुंबाचा आहे. पगार आणला जातो आणि हे माझे पैसे असून सांगितलं जातात, ते पैसे आणलेले इतरांवर बोज होता कामा नये. अरे तुम्ही कमवता, पण घरातली स्त्री तुमच्यासाठी पोळी लाटते आहे म्हणून तुम्हाला खायला मिळते आहे, कोणी भांडे घासते आहे म्हणून तुम्हाला ती सगळी सेवा मिळते आहे, कोणी घर झाडते आहे, तुमची व्यवस्था होते आहे. तुमच्याकडे काय ती कामाची विभागणी आहे. तुम्ही पैसे आणण्याचं काम करता, ते घरातलं सगळं काम करण्याचं काम करतात. ही दोघांची कामाची विभागणी आहे. इथे तरतम भाव नाही, कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, सगळे एकमेकाला सहकार्य करतात आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असं जे संत सांगतात ते यासाठीच. म्हणून समर्थ म्हणतात काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी. काही लोक दुःखी असतात, काही अडचणीत असतात, त्या लोकांकडे जाणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांना आपल्या शक्तीनुसार का होईना त्याला मदत करणे. संकटात पडलेल्या माणसाला पाहून ज्याचं मन द्रवित होत नाही त्याला माणूस म्हणावं का प्रश्न येईल. संतांनी तर सांगितलं, संतांच्या जवळ सर्वात मोठं कोणतं भांडवल होतं तर दया हे त्यांच्या जवळचं भांडवल होतं. दया धर्म का मूल है. धर्म आम्ही जे म्हणतो ना त्याचा मुळाशी दया आलेली आहे. दया धर्म का, आणि ती दया दुसऱ्यावर उपकार नाही आहे, तर ती दया आमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य कर्मामध्ये मोडते. मी दया करणे हे माझं कर्तव्य कर्म आहे. मला कुठे अडचणीत दिसतो आहे आणि मी त्याच्याकडे पाहतोय आणि मी त्याला मदत करत नाही आहे, त्याला मानव म्हणता येणार नाही.
जर कोणी अडचणीत असेल त्याच्यासाठी धावून जाणं हे मानवाचं कर्तव्य आहे. म्हणून दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान तुलसी दयान छांडिये जब लग घटमो प्राण. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण इतरांना मदत केली पाहिजे. परोपकारासारखं पुण्य नाही हे लक्षात घ्या आणि परपिढीसारखं दुसरं पाप नाही हे लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हणतात गुंतल्या लोकासुरी शरीर कारणी लावावी काहीतरी. शरीर कारणी लावणे याचा अर्थ शरीर झिजवणे. मना चंदनाचे परी झिजावे परी अंतरी सर्जना निभवावे. लोकांना मदत करता आली पाहिजे. चंदन कसा झिजते आणि सुगंध देते तसं आपलं शरीर हे इतरांसाठी आहे. परोपकाराय फलंती वृक्षाः परोपकाराय दुहंती गावाः परोपकाराय वहंती नद्या. हे सगळ्या कशासाठी आहे तर माझं शरीर सुद्धा परोपकाराय मिदम शरीरम. परोपकारासाठीच माझं शरीर आहे. गायी दूध देतात परोपकारासाठी, नद्या वाहतात परोपकारासाठी, झाडे फळं देतात परोपकारासाठी. माझं शरीर सुद्धा परोपकारासाठी आहे. म्हणून काही लोकांना मदत करणे हे गृहस्थ सर्वांचं लक्षण आहे. म्हणून आम्ही खरं जर गृहस्थ असाल तर आम्हाला कोणी मदत मागत असेल तर त्या मदतीसाठी आपण धावून गेलं पाहिजे. त्यांनी मागण्याच्या अगोदर जाणे हे संतत्व आहे आणि मागितल्या नंतर जाणे हे मानवत्व आहे. आणि मागितल्या नंतरही न जाणे हे दानवत्व आहे. आम्ही मानव आहोत आणि मानवातून आम्हाला संतत्वाकडे जायचं आहे. त्याला आपण स्वतःहून जाऊन मदत करायची. म्हणून समर्थ म्हणतात काही धर्मचर्चा पुराण. असं सगळं करत असताना काही धर्मचर्चा करावी, काही पुराणाचं कथन करावं. हरी कथा निरूपण वाया जाऊ न देई क्षण. दोन्हीकडे श्रीराम. एका बाजूला प्रपंच आणि दुसऱ्या बाजूला परमार्थ. या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजे. नुसता प्रपंच करत राहण्याने आपल्याला धन्यता नाही तर परमार्थही सुद्धा त्याच्याबरोबर चालला पाहिजे. सहजतेने परमार्थ करतो. घराच्या समोर गाय आली आहे, तिला एक भाकर तुकडा देणं हाही परमार्थच आहे. म्हातारी बाई रस्ता ओलांडता येत नाही, तिचा हात धरून रस्ता ओलांडून देणं हाही परमार्थच आहे. शुद्ध अंतःकरणाने केलेला प्रपंच म्हणजे परमार्थ आणि अशुद्ध अंतःकरणाने केलेला परमार्थ म्हणजे प्रपंच. म्हणून आम्ही शुद्ध मनाने जर प्रपंच जरी केला तर तो परमार्थच होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात जैसा ऐसा जो सर्व सावध त्यास कैसा असेल खेद. विवेक तुटला संबंध देह बुद्धीचा श्रीराम. विवेकाने हळूहळू आपला देह बुद्धीचा संबंध तुटतो. अगदी खरं सांगायचं झालं तर ज्याला देहबुद्धी जास्त आहे त्याला दुःख जास्त आहे. जो सदैव शरीर हे असं झालं ते तसं झालं. म्हाताऱ्या माणसांना काही काम नसल्यामुळे म्हातारी माणसं एकच काम करतात, ते चिंता करतात. का दुसरं काहीच काम नाही, काय करणार त्यांना? त्यांचं डोकं दुसरं कामच करत नाही. काय करतील? चिंताच करतील दुसरं. जे कामात असतात त्या लोकांना चिंता कमी असते, जे कामात नसतात त्यांना चिंता जास्त असते. म्हणून आपला देह आपण नेहमी कामात ठेवावा. त्या बुद्धीला काहीतरी खाद्य देत राहावं. ते चिंतेचं खाद्य देऊ नये, ते चिंतनाचं द्यावं. ते चिंतन करणे याचा अर्थ भगवंताचं चिंतन करण्याचं खाद्य बुद्धीला द्या, त्या मनाला द्या. त्याने देहधन्य होईल, जीवधन्य होईल. समर्थ म्हणतात देहबुद्धी ज्याची जास्त असते, बळकट असते, त्याला दुःख जास्त असते. कोणी आजारी पडलं, बसतात डोक्याला हात लावून, काही होणार नाही. डॉक्टरकडे जावं, योग्य औषधी घ्याव्या, उपचार करावे, काही त्याच्यातून आपल्याला अनहित घडणार नाही. पण आता काय करून काय करू आणि कसं करू याचाच जप जास्त म्हातारे लोक करतात. आता म्हातारे करतात असं म्हणत नाही, तरुण लोकही करायला लागले काय करून कसं करू.
नोकरी लागत नाही, काय करू कसं करू, अरे कष्ट कर. या जगामध्ये भगवंतानी सगळ्यांच्या पोटाची व्यवस्था करून दिलेली आहे. ज्याला चोच आहे त्याला दाणा देण्याचं काम सुद्धा भगवंत करणार आहे. जर देह भगवंताने दिलाय तर अन्न भगवंत देणार नाही का? का चिंता करतो? चिंता हे केवळ फक्त दृढ देह बुद्धीचं लक्षण आहे. भगवंत सगळा करणार आहे असा विश्वास ठेवावा. आहे तितके देवाचे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तू सगळा व्यवसाय उत्तम कर, व्यवस्थित तुझी दिनचर्या ठेव, दैनंदिनी उत्तम ठेव, भगवंतावर विश्वास ठेव, सगळं परमेश्वराचं आहे. याच्यातून जर काही आपल्याला अघटित एखाद्या काही घडलं तर ते सुद्धा आपण स्वीकारण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे, ते धैर्य असलं पाहिजे. भगवंत त्या निमित्ताने का होईना तुमचं धैर्य तपासतो हे लक्षात ठेवा. जितके महापुरुष होऊन गेले त्या सर्व महापुरुषांच्या जीवनामध्ये संकट आलेली आहेत आणि ते आपल्यापेक्षा 1000 पटीने जास्त आलेली आहेत. मग त्यांनी त्यांचं काम सोडलं, ते रडत बसले, त्यांनी चिंता केली, त्यांनी काही केलं नाही. न्यायात पतप्रविचलंती न पदम न धीरहा. न्यायाच्या पलीकडे त्यांनी कधीही पाऊल पुढे मागे पुढे टाकले. आपल्या कार्यामध्ये ते दृढ राहिलेले आहे. म्हणून समर्थ म्हणतात भगवंताचा आहे ते स्वीकारा, कष्ट करा, मेहनत करा, जे प्राप्त होईल ते भगवंताने दिलाय. संकट आलं भगवंताने दिलाय, तोच निवारण करेल. पण मी माझं कार्यामध्ये काही चुकणार नाही. आहे तितके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती श्रीराम. प्रपंची पाहिजे सुवर्ण. प्रपंचामध्ये काय पाहिजे? सोनं पाहिजे. एवढंच आपल्याला माहिती आहे. आपण पुढे समर्थ म्हणतात परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण, करिता तुटे श्रीराम. प्रपंचामध्ये सुवर्ण म्हणजे धन पाहिजे, सोनं पाहिजे. तसं परमार्थामध्ये पंचीकरण हे आपण अभ्यासलं पाहिजे. पंचीकरण यामध्ये आत्मा हा परमेश्वर आहे, त्याचं महावाक्य जे आहे अहम ब्रह्मास्मी, त्या तत्वमसी, याचा आम्ही बोध घेतला पाहिजे. समर्थ म्हणतात कर्म उपासना आणि ज्ञान त्रिसूत्री माहित असू द्या. कर्म उपासना आणि मग ज्ञान. येणे पावे समाधान, परमार्थाचे जे समाधान, तेची ऐकत जावे श्रीराम. परमार्थाचे जे साधन तेची ऐकत जावे. परमार्थाचं साधन म्हणजे निरूपण आहे. परमार्थ साधन म्हणजे संतांची वचने आहे, ते आपण निरंतर ऐकावे आणि श्रवणाने आपलं मन बुद्धी चित्ताला योग्य दिशा द्यावी असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम समर्थ. राहिलेला भाग उद्याचा आपण पाहणार आहोत. यानंतर झाले साधनाचे फळ या ओवी वाचाव्या आणि मग पुढच्या समाजासाठी एक ओवी घेऊन आपला ग्रंथ अखंडत ठेवा. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ.